नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रकरण 3 मागणीचे विश्लेषण याच्या स्वाध्याय बघणार आहोत. या स्वाध्यायामध्ये आपलं पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालील विधाने पूर्ण करा. आणि या खालील विधानामध्ये आपल्याला काही विधाने दिलेले असतात, त्याच्यात रिकामी जागा आपल्याला भरावं लागतं. त्या ठिकाणी योग्य तो शब्द लिहावा लागतं, जे पर्यायी दिलेले असतात त्याच्यापैकी एक. तर आपल्याला या प्रश्न पहिला हा आहे, खालील विधाने पूर्ण करा. त्याच्यातलं पहिला प्रश्न आहे, पर्यायी वस्तूची किंमत आणि मागणी यात रिकामी जागा असतो. काय असतो? तर आपल्याला त्याच्यात पर्याय देण्यात आलेला आहे. प्रत्यक्ष संबंध असतो, व्यस्त संबंध असतो, कोणताही बदल नाही, प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो. आपण प्रकरण 3 बघत असताना त्यामध्ये पर्यायी वस्तू म्हणजे आपण म्हटलेलं होतं, ही वस्तू घ्या नाहीतर दुसरी वस्तू घ्या. दुसरी वस्तू म्हणजे काय? एकमेकाला पर्यायी असतात. जसं आपण साबणच्या बाबतीत बोलायचं झालं तर लक्स साबण घ्या किंवा हमाम साबण घ्या. आपण चेहऱ्याला लावणाऱ्या क्रीमच्या बाबतीत सुद्धा बोलत असताना म्हणतो, ही क्रीम घ्या किंवा ती क्रीम घ्या, कारण की ते एकमेकाला पर्यायी असतात. त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये साखर आणि गूळ हे सुद्धा एकमेकाला पर्यायी असतात. त्याप्रमाणे चहा आणि कॉफी हे सुद्धा एकमेकाला पर्यायी असतात. मग ते बघत असताना आपल्याला असं दिसून येते की चहाची किंमत वाढली तर काय होत असतं? कॉफीची मागणी वाढत असतं. काय होत असतं? कॉफीची मागणी वाढते. म्हणजे चहाची किंमत वाढली तर कॉफीची मागणी वाढतं. म्हणजे या पर्यायी वस्तूत कसा संबंध असतो? प्रत्यक्ष संबंध असतो. त्याचप्रमाणे आपण म्हटलेलं आहे, चहाची किंमत वाढली तर कॉफीची मागणी वाढतं. चहाची किंमत कमी झाली तर काय होईल? कॉफीची मागणी कमी होईल. म्हणजे कसा संबंध आहे? म्हणजे याची किंमत वाढली तर त्याची मागणी वाढतं, याची किंमत कमी झाली तर त्याची मागणी कमी होते. म्हणजे कसा संबंध दिसून येतो? प्रत्यक्ष संबंध दिसून येतो. म्हणून पहिल्या विधानाला आपल्याला येईल प्रत्यक्ष संबंध असतो. म्हणजे कसं होईल हे विधान? पर्यायी वस्तूची किंमत आणि मागणी यात प्रत्यक्ष संबंध असतो. मग दुसरा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक पहिल्यातला, हलक्या प्रतीच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यात. काय म्हटलेलं आहे? हलक्या प्रतीच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यात. या हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत आपण मागणीच्या नियमाच्या अपवादामध्ये अभ्यास करत असताना बघितलेलं होतं. हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजे आपण गिपेन्सच्या वस्तू म्हटलेलं आहे किंवा कनिष्ठ दर्जाच्या वस्तू म्हटलेलं आहे. या वस्तूच्या बाबतीत उत्पन्न आणि मागणीत यात कसा संबंध असतो हे इथे आपल्याला विचारलेलं आहे. जसं आपण पाहायचं झालं, कनिष्ठ वस्तू ज्या आहे, समजा उपभोक्त्याचं उत्पन्न वाढलं तर अशा कनिष्ठ वस्तूच्या बाबतीत किंवा हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत मागणी काय असतं? कमी असतं. आणि समजा उत्पन्न कमी झालं, त्या व्यक्तीचे उत्पन्न कमी झालं तर हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत मागणी कशी असते? जास्त असतं. म्हणजेच हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत आपल्याला असं दिसून येतं की त्याची किंमत कमी झाली. कोणाची किंमत कमी झाली? हलक्या प्रतीच्या वस्तूची किंमत कमी झाली तर काय होत असतं? त्याची मागणीसुद्धा काय होत असतं? कमी होत असतं. म्हणजेच आपल्याला असंही म्हणता येईल की उपभोक्त्याचं उत्पन्न वाढलं तर हलक्या प्रतीच्या वस्तूची मागणी काय होईल? कमी होईल. आणि उपभोक्त्याचे उत्पन्न कमी झालं तर हलक्या प्रतीच्या वस्तूची मागणी काय होईल? वाढेल. म्हणजेच कसा संबंध आहे? व्यस्त संबंध आहे. म्हणजेच उपभोक्त्याचे उत्पन्न कमी झालं तर काय होतं? मागणी वाढते. आणि उपभोक्त्याचे उत्पन्न वाढलं तर हलक्या प्रतीच्या वस्तूची मागणी काय होतं? कमी होते. म्हणजेच कसा संबंध असतो? व्यस्त संबंध असतो. कसा संबंध असतो? व्यस्त संबंध असतो. म्हणून दुसऱ्याला पर्याय राहते, व्यस्त संबंध असतो. कोणाच्या? हलक्या प्रतीच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यात व्यस्त संबंध असतो. त्याच्यानंतर आपल्याला तिसरं बघायचं आहे. त्याच्यात तिसरं बघत असताना काय म्हटलेलं आहे? मागणी व किंमत याच्या फलन संबंध खालील सूत्राने असा असतो.
कसा असतो? आपण मागणीचा नियम अभ्यासत असताना किंमत व मागणीतील संबंध त्या मागणीच्या नियमात स्पष्ट केलेला आहे. ते करत असताना त्या सिद्धांताच्या विधानात पहिलाच शब्द म्हटलेला आहे इतर परिस्थिती कायम असताना. म्हणजेच काय? मागणीवर परिणाम करणारे बाकीचे घटक काय असताना? स्थिर असताना. आणि कोण परिणाम करत आहेत? किंमत. किंमत काय परिणाम करत आहे? किंमत कमी झाली तर मागणी वाढते आणि किंमत वाढली तर मागणी कमी होते. म्हणजे मागणी कशावर आधारलेली आहे? किमतीवर आधारलेली आहे. का बरं किमतीवरच आधारलेली आहे? कारण की या सिद्धांतात बाकीचे मागणीवर परिणाम करणारे घटक कसे पकडलेले आहे? स्थिर. म्हणून आपल्याला इथे किंमत व मागणीचं सूत्र रूपाने लिहित असताना कसं लिहायचं? dx f ब्रॅकेटमध्ये px हे आपल्याला लिहावं लागेल. बरोबर आहे? dx f ब्रॅकेटमध्ये px. डी म्हणजे काय? मागणी. x म्हणजे वस्तू, x वस्तू आहे. f म्हणजे फलन, p म्हणजे किंमत. कोणाची किंमत? x वस्तूची किंमत. म्हणजेच काय? x वस्तूची मागणी ही कशावर आधारलेली आहे? x वस्तूच्या किमतीवर आधारलेली आहे. त्याच्यामुळे आपल्या इथे तिसरं जे आहे त्याच्यात आपल्याला कोणता पर्याय लागतं? अपर्याय लागतं. कोणता पर्याय लागतं? अवाला. कारण की तिथे dx f ब्रॅकेटमध्ये px दिलेला आहे आणि बाकीच्या याच्यात काय दिलेलं आहे? dx f ब्रॅकेटमध्ये y. इथे आपल्याला दिलेलंच नाही, किमतीचा काही उल्लेखच केलेला नाही. त्याच्यानंतर ब मध्ये दिलेला आहे dx f ब्रॅकेटमध्ये p4. म्हणजे p4 म्हटलेला आहे. एक्स वस्तू म्हटलेला आहे का? नाही. कारण की dx दिलं तर एक्स वस्तूची मागणी दिलेली आहे, परंतु इथे किंमत दिलेली आहे का? नाही. त्याचप्रमाणे चौथ्या ऑप्शनमध्ये सुद्धा नाही दिलेला आहे. त्याच्यामुळे तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला कोणता पर्याय लागतं? अपर्याय. dx f ब्रॅकेटमध्ये px. dxचा अर्थ काय होतं? d म्हणजे मागणी, x म्हणजे कोणाची मागणी? x वस्तूची मागणी, f म्हणजे फलन आणि p म्हणजे किंमत. कोणाची किंमत? x वस्तूची किंमत. म्हणजे x वस्तूची किंमत नुसार काय बदलतं? x वस्तूची मागणी बदलत असते. त्याच्यामुळे त्याला सूत्र रूपाने लिहिताना अशा पद्धतीने लिहिले जात असते. त्याच्यामुळे याचा पर्याय आहे dx f ब्रॅकेटमध्ये px. आलं लक्षात सगळ्यांना? त्याच्यानंतर चौथं आहे, जेव्हा अधिक किमतीला कमी नग संख्येला मागणी केली जाते. जेव्हा अधिक किमतीला कमी नग संख्येची मागणी केली जाते, हे असे दर्शविते की काय दर्शविते? मागणीतील वृद्धी, मागणीतील विस्तार, मागणीतील ह्रास, मागणीतील संकोच. मग आपल्याला काय म्हटलेलं आहे? आपण याच्या अगोदर दोन संकल्पना बघितलेल्या आहे. एक मागणीतील विचलन आणि दुसरं आहे मागणीतील बदल. विचलन बघत असताना काय बघितलेलं आहे? इतर घटक स्थिर. कारण की आपण मागणीच्या विश्लेषणात मागणीवर परिणाम करणारे जे घटक बघितलेलं आहे, उत्पन्न आहे, किंमत आहे, लोकसंख्या आहे, भविष्यकालीन वस्तूच्या किमती आहे, आवड निवड, फॅशन, सवयीच्या वस्तू आहे, या सगळ्या बघितलेल्या आहे. त्याच्यातल्या बघत असताना या दोन संकल्पनेमध्ये विचलनाच्या बाबतीत बघत असताना आपण काय केलेलं आहे? इतर घटक स्थिर. कोणते इतर घटक? किंमत सोडून बाकीचे सगळे घटक स्थिर असताना किमतीतील बदलामुळे मागणी जेव्हा कमी जास्त होते त्याला मागणीतील विचलन म्हटलेलं आहे. आणि हे मागणीतील विचलन किती प्रकारचे आहे? दोन प्रकारचे आहे, विस्तार आणि संकोच. दुसरं बघितलेलं होतं मागणीतील बदल. मागणीतील बदलामध्ये काय स्थिर पकडलेलं होतं? वस्तूची किंमत. आणि काय बदलणारे घटक पकडलेले होते? इतर घटक, जे आवड निवड, लोकसंख्येचं आकारमान, हे उत्पन्न, उपभोक्त्याचे, हे काय म्हटलेलं आहे? बदलणारे पकडलेले आहे. वस्तूची किंमत स्थिर असताना इतर घटकात अनुकूल बदल झाल्यामुळे मागणी जेव्हा कमी किंवा जास्त होते त्यालाच काय म्हटलेलं होतं? मागणीतील बदल. आणि हे मागणीतील बदल किती प्रकारचे आहे? दोन प्रकारचे आहे. कोणते? एक आहे वृद्धी आणि दुसरं आहे काय म्हटलेलं आहे? एक आहे वृद्धी आणि दुसरं आहे ह्रास म्हटलेलं आहे. परंतु आपल्याला या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? सरळ सरळ दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? जेव्हा अधिक किमतीला कमी नग संख्येला मागणी केली जाते. अधिक किमतीला कमी नग संख्येची मागणी केली जाते. म्हणजे इथे बदलणारा घटक कोणता आहे? किंमत पकडलेला आहे. इतर घटक म्हटलेला आहे का? नाही. त्याच्यामुळे इथे एकतर विस्तार होईल
किंवा संकोच होईल. परंतु इथे काय म्हटलेलं आहे, अधिक किमतीला कमी नगसंख्येची मागणी, म्हणजे काय होत आहे, संकोच होत आहे. म्हणून इथे काय येईल पर्याय, मागणीतील संकोच. काय येईल, मागणीतील संकोच. आलं लक्षात सगळ्यांना. अशा प्रकारे आपल्याला काय दिलेलं आहे, पहिला प्रश्न दिलेला आहे, विधाने पूर्ण करा. आणि हे विधाने पूर्ण करत असताना तिथे जे विचारलं जातं विधान, त्याचे पर्याय खालीच दिलेले असतात, त्याच्यातला योग्य पर्याय आपल्याला निवडावं लागतं. तुम्हाला इथे हा विधाने पूर्ण करा काय आहे आणि याचे उत्तर काय आहे तुम्हाला समजलं असेलच. याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, अर्थशास्त्रीय योग्य पारिभाषिक शब्द सुचवा. म्हणजे आपल्याला एक दिलेलं असेल विधान, त्याच्यात योग्य पारिभाषिक कोणती संकल्पना लागते किंवा कोणती पारिभाषिक शब्द लागते ते सुचवायचं आहे. त्याच्यातलं पहिलं कोणतं आहे, आपल्याला काय दिलेलं आहे पहिलं, अशी परिस्थिती जिथे कमी किमतीत अधिक प्रमाणात मागणी केली जाते. परत तुम्हाला मी सांगितलेलं आहे, आपण मागणीतील विचलन आणि बदल या दोन संकल्पना बघितल्या. विचलनात किंमत बदलते, बदलात इतर घटक बदलते. मग इथे काय म्हटलेलं आहे, अशी परिस्थिती जेथे कमी किमतीला अधिक प्रमाणात मागणी केली जाते. इथे किंमत आहे, इतर घटक लक्षात घेतलेला आहे का नाही, किंमत. मग काय असेल, विस्तार किंवा संकोच. परंतु इथे कमी किमतीला मागणी अधिक केली जाते म्हटलेलं आहे. मग इथे कोणती पारिभाषिक शब्द लागेल, मागणीतील विस्तार. काय लागेल, मागणीतील विस्तार. त्याच्यानंतर दुसरं आहे, मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण. आपण या प्रकरणामध्ये मागणी पत्रक बघितलेलं आहे आणि हे मागणी पत्रक बघत असताना दोन प्रकारचे मागणी पत्रक बघितलेले आहे, वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक. परंतु इथे बाजार मागणी पत्रक किंवा वैयक्तिक मागणी पत्रक म्हटलेलं आहे का नाही, मागणी पत्रक. मागणी पत्रक म्हणजे काय, विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला उपभोक्त्यांनी खरेदी केलेली वस्तूची नगसंख्या दर्शविणारं जे पत्रक आहे त्याला मागणी पत्रक म्हणू. बरोबर आहे. आणि हे मागणी पत्रकाचा जो तक्ता असेल, तो तक्त्याच्या आधारे जी आकृती काढली गेली असेल किंवा जो आलेख काढला गेला असेल, ते जे संयोग बिंदू दर्शवू आपण तक्त्यानुसार, त्याला जोडणारा जो वक्र तयार होऊ त्याला आलेखीय सादरीकरणामध्ये काय म्हणू, मागणी वक्र. बरोबर आहे. मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण करत असताना काय मिळालं जातं, मागणी वक्र मिळतं आपल्याला आलेखीय सादरीकरणाद्वारे. मागणी वक्राद्वारे ते स्पष्ट सुद्धा करावं लागते. म्हणून मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण कोण करते, आलेखीय सादरीकरण, मागणी वक्र. मग इथे काय लागेल, पारिभाषिक शब्द कोणता लागेल, मागणी वक्र. त्याच्यानंतर आपलं तिसरं आहे, अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी वापरली जाते. आपण याच्या पहिलेच काय बघितलेलं आहे, मागणीचे प्रकार बघितलेले आहे. मागणीचे किती प्रकार बघितले, 5 प्रकार बघितलेले आहे. कोणकोणते बघितलेले आहे, प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संयुक्त मागणी, नंतर संमिश्र मागणी, स्पर्धाजन्य मागणी. बरोबर आहे. मग तिथे आपण जी संमिश्र मागणी बघितलेली आहे तिथे काय म्हटलेलं आहे, अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी एका वस्तूची मागणी केली जाते. काय केली जाते, अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी काय केलं जातं, एका वस्तूची मागणी केली जाते. इथे सुद्धा असंच म्हटलेलं आहे, अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी वापरली जाते. अशा कोणकोणत्या वस्तू आहे, वीज आहे, विजेचा उपयोग लाईट जाळण्यासाठी, फॅन चालवण्यासाठी, AC चालवण्यासाठी, फ्रीज चालवण्यासाठी होतं. म्हणजेच काय होतं, एक वस्तू अनेक गरजा पूर्ण करतात, त्यालाच आपण काय म्हणतो, संमिश्र मागणी. म्हणजे एक वस्तू अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी जेव्हा मागणी केली जाते त्याला संमिश्र मागणी असे म्हणतात. म्हणून इथे काही अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी वापरली जाते त्याला कोणती मागणी म्हटलेलं आहे, संमिश्र मागणी. उपयोगासाठी वापरली जातात त्याला संमिश्र मागणी. इथे काय, संमिश्र मागणी. त्याच्यानंतर चौथा आहे, किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते. तुम्हाला परत म्हटलेला या प्रकरणामध्ये 2 संकल्पना बघितलेल्या, विचलन आणि बदल. कशाचं, मागणीचं. त्याच्यात विचलन हे किमतीतील बदलामुळे होतं आणि बदल कशामुळे होतं, इतर घटकातील बदलामुळे. इतर घटक म्हणजे काय, तुम्हाला मागणी निर्धारित करणाऱ्या घटकामध्ये किंमत सोडून बाकीचे सगळे घटक म्हणजे इतर घटक आहे. बरोबर आहे. मग इथे काय म्हटलेलं आहे, त्यांनी सरळ म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, किंमत स्थिर असताना म्हटलेलं आहे. किंमत स्थिर असताना काय, इतर घटकातील कोणती आहे, लोकसंख्या आहे, आकारमान आहे, आवड निवड आहे,
फॅशन आहे, भविष्यकालीन वस्तूचे काय, या इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते त्याला काय म्हणू, वृद्धी म्हणू, मागणीची वृद्धी म्हणू. म्हणून इथे काय येईल, किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते त्याला मागणीची वृद्धी असे म्हणतात. समजले इथे. त्याच्यानंतर आपलं 5वं आहे, अशी इच्छा जिला काय असतं, खरेदी शक्तीचं पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. आपण या प्रकरणाच्या पहिलेच इच्छा आणि मागणी हे बघितलेलं होतं. तिथे इच्छा म्हणजे काय बघितलेलं होतं. इच्छा म्हणजे एखादी गोष्ट हवीशी वाटणे, त्याला इच्छा असे म्हणतात. परंतु त्या इच्छेला खरेदी शक्तीचं पाठबळ, खरेदी शक्ती कशात असतं, पैशात असतं. त्या पैशाचं पाठबळ असेल, नाहीतर तुम्ही म्हणाल मला विमानाने फॉरेनला जायचं आहे, परंतु खिशात पैसाच नसेल, खरेदी शक्तीचं पाठबळच नसेल, तर तुमची इच्छा पूर्ण होईल का. आणि समजा खरेदी शक्तीचं पाठबळही असेल तुमच्या खिशामध्ये, परंतु ते खर्च करण्याची मानसिकच तयारी नसेल, तर इच्छा पूर्ण होईल का. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, इच्छेला खरेदी शक्तीचं पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असेल तर त्याला का म्हणू, मागणी असे म्हणू. म्हणून इथे असं येईल, अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचं पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते तिला मागणी असे म्हणतात. इथे पारिभाषिक शब्द कोणता लागेल, मागणी. समजलं इथे. म्हणजे आपल्याला विधान दिलेलं असतं, त्या विधानामध्ये कोणतं पारिभाषिक शब्द वापरलं जातं हे आपल्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला जे काही वाचतो त्याच्यावरून आपल्याला सहजपणे लक्षात येत असतं. त्याच्यानंतर प्रश्न 3रा आहे, फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करत असताना आपल्याला 2 फरक द्यावं लागत असतं. परंतु 2 फरक देत असताना पहिला आपण सहसा अर्थ देतो आणि दुसरा फरक देतो. आपल्याला इथे 3 फरक विचारलेला आहे. त्याच्यातला पहिला आहे इच्छा आणि मागणी. हे आपण म्हटलेलं होतं, प्रकरणाच्या सुरुवातीलाच दिलेलं आहे. मग इच्छा म्हणजे काय, सरळ याचा अर्थ एखादी गोष्ट हवीशी वाटणे, त्याला आपण काय म्हणतो, इच्छा असे म्हणतोय. आणि मागणी म्हणजे काय, विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला उपभोक्त्याने खरेदी केलेली वस्तूची नगसंख्या म्हणजे मागणी असंही म्हणू शकतो. परंतु इच्छा आणि मागणी हे एक्सप्लेन करत असताना काय म्हटलेलं आहे, इच्छा म्हणजे एखादी गोष्ट हवीशी वाटणे तिला इच्छा असे म्हणतो. परंतु मागणी म्हणजे इच्छा, खरेदी शक्तीचं पाठबळ आणि खरेदी शक्ती किंवा खरेदी शक्ती खर्च करण्याची मानसिक तयारी, याचं पाठबळ असेल तर त्याला मागणी असे म्हणतात. मग इकडे काय लिहायचं, इच्छेला खरेदी शक्तीचं पाठबळ नसते. तर इकडे काय असतं, मागणीला खरेदी शक्तीचं आणि खरेदी शक्ती खर्च करण्याचं मानसिक पाठबळ असते. असे आपल्याला 2 फरक लिहिता आहे. आणि या 2 मार्काच्या याच्यात 2 पूर्ण होतं. आलं लक्षात. एक आपण काय घेतलं, एक आपण त्याचा अर्थ घेतला आणि दुसरं काय घेतला, फरक घेतला. त्याच्यानंतर मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच आहे. तुम्हाला म्हटलेलं आहे मागणीतील विचलन आणि बदल, तेच ते वारंवार येत आहे. मागणीतील विस्तार म्हणजे काय म्हटलेलं होतं आपण, इतर घटक स्थिर असताना वस्तूची किंमत जेव्हा कमी होते आणि मागणी वाढते त्याला मागणीतील विस्तार म्हणतोय. आणि मागणीतील संकोच म्हणजे काय, दुसऱ्या बाजूला लिहायचं आहे, इतर घटक स्थिर असताना काय म्हटलेलं आहे, इतर घटक स्थिर असताना वस्तूची किंमत जेव्हा वाढते आणि मागणी कमी होते त्याला मागणीतील संकोच असे म्हणतात. दुसरा फरक एक तर डायग्राम काढायचं, नाहीतर असं म्हणू शकतो, मागणीतील विस्तार हा एकाच मागणी वक्रावर कोणत्या बाजूला दर्शवलं जातं, उजव्या बाजूला किंवा खालच्या बाजूला दर्शवला जातो. तर मागणीतील संकोच हा एकाच मागणी वक्रावर वरच्या बाजूनी किंवा डाव्या बाजूनी दर्शवला जातो. असं सुद्धा लिहू शकतो किंवा डायग्रामसुद्धा काढून ते दर्शवू शकतो. तिसरं आहे मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ह्रास. मागणीतील वृद्धी म्हणजे काय, आता वस्तूची किंमत स्थिर पकडायची, इतर घटकातील अनुकूल बदलामुळे जेव्हा मागणी वाढते त्याला मागणीतील वृद्धी म्हणतो. हा झाला अर्थ. दुसऱ्याचा काय झाला, दुसऱ्याच्या याच्यात झालेला आहे वस्तूची किंमत स्थिर असताना काय म्हटलेलं आहे, वस्तूची किंमत स्थिर असताना इतर घटकातील प्रतिकूल बदलामुळे जेव्हा मागणी कमी होते त्याला मागणीतील ह्रास असे म्हणतात. मागणीतील वृद्धी ही मूळ मागणी वक्राच्या वरच्या बाजूला किंवा उजव्या बाजूला स्वतंत्र मागणी वक्राने दर्शविलं जातं.
तर मागणीतील ऱ्हास हा मूळ मागणी वक्राच्या खालच्या बाजूला किंवा डाव्या बाजूला स्वतंत्र मागणी वक्राने दर्शविला जात असतो. असे दोन फरक किंवा इथे डायग्रामसुद्धा काढून ते दर्शविता येईल. म्हणजेच एक अर्थ आणि दुसरा फरक अशा पद्धतीने दोन आपल्याला या ठिकाणी लिहावं लागत असतं आणि त्याच्यावर 2 मार्क मिळत असतं. अशा पद्धतीने तुम्हाला प्रकरण 3 अ मधील 3 असे स्वाध्याय किंवा 3 असे प्रश्न तुम्हाला समजलेले असेल. उर्वरित प्रश्न 4, 5 आणि 6 पुढील व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.